समजा नोकरीसाठी 100 मधून 99 जणांची निवड झालेली आहे, 1 जणाची निवड नाही झाली. मग तो 1 जण काय म्हणतो, माझी पात्रता नाहीये, किंवा मी पात्र ठरलो नाही त्या गोष्टीला, किंवा मी त्या गोष्टीसाठी योग्य नाही. म्हणजे याचा अर्थ काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमी आहे, काहीतरी त्याच्यामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये नाहीयेत, किंवा त्याच्यामध्ये ते सगळे जे पात्रतेच्या गोष्टी लागतात ते त्याच्यामध्ये नाहीये, म्हणून त्याला नकारण्यात आलं. समजते तुम्हाला? पण कमी असलेला, उणीव असलेला किंवा पात्र नसलेला जो पण व्यक्ती आपण त्याला म्हणू शकतो, मग त्याला बाहेर काढलं जातं. आणि मग जर तो विश्वासू जर आहे तर मग असा नकारलेला, नापसंत केलेला धोंडा जसा म्हटलेला आहे तसा नापसंत केलेला आणि नकारलेला एक विश्वासू आहे जगाकडून नकारलं जरी गेलं, रिजेक्ट करण्यात आलं, धिक्कारलं जरी गेलं, तिरस्कार जरी करण्यात आला, तुम्हाला नकारलं पण आहे, तुम्ही त्या पात्रतेचे पण ठरलं नाही, कोणीतरी म्हटलं असेल की तुझी लायकी पण नाही हे करण्याची, हे काम करण्याची, हे बनण्याची, तर असे वेगवेगळ्या प्रकारचं नकार जर मिळाला असेल तर नकारले जाणे किंवा तिरस्कार केलं जाणं ह्या जगाकडून जोपर्यंत आम्हाला नकारलं जाणार नाही, जोपर्यंत आम्हाला धिक्कारलं जाणार नाही, जोपर्यंत आम्हाला तिरस्कार केलं जाणार नाही ह्या जगाकडून, तोपर्यंत तुम्ही एक मजबूत खडक बनू शकत नाही. लूकाचा 20 अध्याय 17 वचन. त्याने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, तर जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे. असा जो शास्त्रलेख आहे त्याचा अर्थ काय? मग प्रश्न विचारलेले, हा जो शास्त्रलेख आहे याचा अर्थ काय आहे? परमेश्वर स्वतःच म्हणतोय याचा अर्थ काय आहे? जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच आज कोनशिला झाला आहे. पण ती कोनशिला कशी तयार झाली? परमेश्वर म्हणतो आधी बांधकाम करणाऱ्यांनी त्या दगडाला नकारलेले आहे, आधी बांधणाऱ्यांनी त्याला नापसंत केलेले आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचं नकार जर मिळाला असेल त्या व्यक्तीला, तर मग त्याच्याकडे जरी काहीच नाहीये, पैसे नाहीत नसू द्या, तुमच्याकडे काही ज्ञान नाहीये, तुमच्या कोणी सोबत नाहीये, तुमच्या कोणी पाठीमागं नाहीये, तुमच्या डोक्यावर कोणाचा हात नाहीये, तुम्हाला कोणी मार्गदर्शन करणारा नाहीये, नसू द्या, तुमच्याकडे काहीच नाहीये, पण त्याच्याकडे 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. पहिलं तर प्रभू परमेश्वर येशू देव त्याच्यासोबत असणं गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणा हिम्मत असणं गरजेचं आहे. बोला हिम्मत. हा, जर ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कोणी हरू शकत नाही. परमेश्वर तुम्हाला कोनशिला बनवू शकतो. तुम्ही ह्या जगात ताकदवान बनवू शकता, शक्तिशाली बनवू शकता. हालेलुया.